तर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निर्दोष ठरल्यानंतर भाजप खासदार आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली आहे। त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आता जेव्हा निकाल जाहीर झाला यावरती राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। यावरती काँग्रेसने या सगळ्या प्रकरणावरती आपण माफी मागावी असं देखील आता भाजप नेते असतील यांच्याकडून मागणी केली जाते। कारण काँग्रेस काळामध्ये या सगळ्या प्रकरणावरती हिंदू दहशतवाद असा शब्द उपस्थित करण्यात आला होता आणि याच प्रकरणी आता ज्यावेळी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे त्यावेळी काँग्रेसने सगळ्यांसमोर या आरोपींची माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। तर भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली। तर भाजप खासदार आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी ही पोस्ट केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष मुक्तता झाली असं त्या म्हणाल्यात। प्रज्ञा यांचं मनापासून अभिनंदन यावेळी उमा भारती यांनी केलेलं आहे।